पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमिया म्हणजे पांडू या रोगाबद्दल माहिती पाहिली होती. त्याची कारण आणि लक्षणं काय असतात हे आपण पाहिलं होतं. आता त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. घरगुती उपचार काय करता येतील आणि आयुर्वेदिक पद्धतीने त्यावर कशा प्रकारे उपचार केले जातात हे आपण आज जाणून घेणार आहोत. योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ॲनिमिया क्युअर करण्यासाठी किंवा ॲनिमियाची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला पालक खा, खजूर खा असं सांगितलं जातं. परंतु पालक किंवा खजूर खाऊन फक्त आपलं तात्पुरतं HB वाढू शकतं किंवा आपलं शरीरातील लोहाचं प्रमाण हे वाढू शकतं, परंतु ते कायमस्वरूपी राहणार नाही. ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी आपल्याला पांडू होण्यामागचं, ॲनिमिया होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे.